मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा फटका बसलाय। वीज पडल्यानं तिघांचा मृत्यू झालाय तर काही जनावरं देखील दगावलेली आहेत। फळबागांचंही मोठं नुकसान झालंय। राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये 6 आणि 7 मे रोजी जोरदार पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवलाय। राज्याला पुढील 2 दिवस येलो अलर्ट देण्यात आलाय। हवामान खात्यानं पुण्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिलाय, त्यामुळे पुढील 4 दिवस पुणे जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आलाय। जालन्यामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसानं आंबा पिकाचं मोठं नुकसान झालंय। मंठा तालुक्यातील विडोळी येथील शेतकऱ्याचं लाखोंचं नुकसान झालंय, त्यामुळे तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। उन्हाचा चटका वाढला असताना मराठवाडा, पूर्व विदर्भ, अहिल्यानगर, पुणे जिल्ह्याला मान्सूनपूर्व पावसानं झोडपलंय। अनेक ठिकाणी गारपीट आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाल्यानं फळपिकांचं मोठं नुकसान झालंय, त्यामुळे बळीराजा अडचणीत सापडलाय। नागपुरात सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसानं हजेरी लावली तर काही भागात गारपिटीचा तडाखा बसलाय। 10 मे पर्यंत अवकाळी पावसाची स्थिती राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा जोरदार पाऊस झाला। अवकाळीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। विदर्भात 64% सिंचन प्रकल्प अर्धवट असल्याची कबुली राज्याच्या मुख्य सचिवांनी दिली आहे। राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी उच्च न्यायालयामध्ये शपथपत्राद्वारे माहिती दिली आहे। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा कमी झाला असला तरी मुंबईकरांच्या पाणीपुरवठ्यात कपात केली जाणार नसल्याचं पालिकेनं स्पष्ट केलंय, त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळालाय। सोलापुरात जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती अनोख्या पद्धतीनं साजरी करण्यात आली आहे। पालिकेच्या आपुलकी बेघर निवाऱ्यातील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेत त्यांना मदतीचा हात दिलाय। यावेळी विविध खाण्याचे पदार्थ देखील वाटप करण्यात आले। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उद्घाटन केलेल्या बस स्थानकाचंच काम अर्धवट असल्याचं समोर आलंय। काम अर्धवट असतानाच एसटी प्रशासनानं लोकार्पण केल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। राज्यातील सर्व शाळांमधील अंगणवाडी केंद्राचं जिओ मॅपिंगचा निर्णय सरकारनं घेतलाय। या मॅपिंगमध्ये धाराशिव जिल्हा शिक्षण विभाग राज्यातून द्वितीय स्थानी आहे। जिल्ह्यातील 8008 पैकी 1709 शाळेचं मॅपिंगचं काम पूर्ण झालंय। धाराशिव जिल्ह्यातील हंगरगातूळ येथील शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। शेतकऱ्याच्या शेतात दुसऱ्या शेतकऱ्यानं जाणून बुजून पाणी सोडल्यानं शेतीचं मोठं नुकसान झालंय। तक्रार करून देखील प्रशासनानं दुर्लक्ष केल्यानं शेतकरी संतप्त झालाय। रायगडच्या माणगावात एसटी कर्मचारी संघटनेचं राज्यव्यापी अधिवेशन सुरू झालंय। दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यासंदर्भातील मागणीवर याच महिन्यात मंत्रालयात बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल असं आश्वासन यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलंय। कोयना प्रकल्पातून मार्च आणि एप्रिल या अवघ्या 2 महिन्यात रेकॉर्ड ब्रेक वीज निर्मिती झाली आहे। तब्बल 1155.371 दशलक्ष युनिट वीज निर्मिती करण्यात आली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे बंदरातील मच्छीमार बोटी पावसाळ्यामध्ये आंजर्ला खाडीचा आसरा घेतात, मात्र खाडीच्या मुखाशी गाठ साठल्यानं बोटी भरकटून त्यांना जलसमाधी मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे गाळ काढण्याची मागणी मच्छीमारांनी केली आहे। दापोलीतल्या कातकरवाडीचं पुनर्वसन करताना आराखड्यात स्मशानभूमीचा समावेश करण्यात आलेला नाही, त्यामुळे स्मशानभूमी नसल्यानं उघड्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे। अशात लवकरात लवकर स्मशानभूमी उभारावी अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात आली आहे। दापोली खेड सीमेवरील सातेरे जामगे या ठिकाणी धरणाची कामं युद्धपातळीवर सुरू आहेत, मात्र धरणाच्या कामासाठी आमच्या शेतातील बेकायदेशीर माती उत्खनन केल्याची तक्रार काही शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे, त्यामुळे शेतकऱ्याच्या जमिनीची मोजणी करण्याचे आदेश प्रशासनानं दिले। लातूर जिल्ह्याच्या उदगीर तालुक्यातील हाळी हंडरगुळी शिवारात पाण्याच्या अभावी वन्य प्राण्यांची भटकंती सुरू आहे। पाण्याच्या शोधात फिरत असलेलं असंच एक हरणाचं पाडस हाळी येथील रामदास गोडे यांच्या शेतात असलेल्या विहिरीत पडलं। या पाडसाची वनविभागानं स्थानिकांच्या मदतीनं सुटका केली। केंद्र सरकार 1966च्या साखर नियंत्रण कायद्यामध्ये सुधारणा करणार आहे। मूळ साखर कायद्यामध्ये सुधारणा करणारा मसुदा नुकताच जाहीर करण्यात आलाय। गुऱ्हाळ घरं आता साखर नियंत्रण कायद्याच्या कक्षेत येणार आहेत। इथेनॉलपासून मिळणाऱ्या आर्थिक उत्पन्नात शेतकऱ्यांना वाटा मिळून एफआरपी आणि किमान साखर विक्री दरात वाढ होण्याची शक्यता आहे। 1 रुपयात पीक विमा योजना सरकारनं सुरू केली, मात्र पीक विम्याच्या अर्जामध्ये दुपटीहून जास्त वाढ झाली आहे, त्यामुळे 2023 आणि 24 या आर्थिक वर्षात सरकारला तब्बल 6000 कोटींचा भूर्दंड सहन करावा लागतोय। जळगाव जिल्ह्यातील म्हसावद रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळांवर मोठ्या प्रमाणात दगड ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे। दरम्यान हा प्रकार वेळीच रेल्वे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यानं मोठा अनर्थ टळला। अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चांदी प्रकल्पात मुबलक पाणीसाठा आहे, असं असताना सुद्धा नगरपंचायतीच्या नियोजनाअभावी 10 ते 15 दिवसाआड पाणीपुरवठा केला जातोय। याविरोधात उबाठा शिवसेनेकडून नगरपंचायतीवर घागर मोर्चा काढण्यात आला।
शेवगावमध्ये सर्वपक्षीय कृती समितीकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. दुर्दशा, अपूर्ण पाणी योजना, स्वच्छतेकडे प्रशासनाचं दुर्लक्ष अशा विविध समस्यांविरोधात कृती समिती आक्रमक झाली. भिवंडीतील मौलाना अब्दुल कलाम आझाद उद्यानात पाण्याची टाकी उभारण्यास स्थानिकांनी विरोध केलाय. मुलांच्या खेळण्याच्या जागी टाकी बनवू नये अशी मागणी नागरिकांनी केली आहे. सोलापुरात थकीत ऊस बिलासाठी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी आंदोलन केलं. थकीत पगारासाठी तहसील कार्यालयामध्ये बोंबाबोंब आंदोलन करण्यात आलं. यावेळी थकबाकीदार कारखान्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ बोरिवलीमध्ये जैन समाजानं मूकमोर्चा काढला. यावेळी दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. शेवगावमध्ये सर्वपक्षीय कृती समितीकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. दुर्दशा, अपूर्ण पाणी योजना, स्वच्छतेकडे प्रशासनाचं दुर्लक्ष अशा विविध समस्यांविरोधात कृती समिती आक्रमक झाली. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चांदी प्रकल्पात मुबलक पाणीसाठा आहे. असं असताना सुद्धा नगरपंचायतीच्या नियोजनाअभावी 10 ते 15 दिवसाआड पाणीपुरवठा केला जातोय. याविरोधात उभाटा शिवसेनेकडून नगरपंचायतीवर घागर मोर्चा काढण्यात आला. सांगलीच्या विटामधील एका शेतकऱ्यानं आपल्या मुलीच्या विवाह सोहळ्यात मुलीची एंट्री थेट हेलिकॉप्टरमधून करत मंगल कार्यालयापर्यंत वाजत गाजत मुलीची वरात आणली. या अनोख्या एंट्रीनं सर्वांचंच लक्ष वेधलं. राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची 14,000 क्विंटलची आवक झाली. या सर्वाधिक आवक ही मुंबई बाजारात लोकल गव्हाची झाली. यात गव्हाला कमीत कमी 1900 रुपयांपासून 3,600 रुपयांपर्यंत दर मिळाला. कांद्याची आवक दिवसेंदिवस वाढत असून राज्यातील बाजार समितीमध्ये 2,23,000 क्विंटल कांद्याची आवक झाली. नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 1.5 लाख क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली. तर यात उन्हाळ कांद्याला कमीत कमी 820 रुपयांपासून 1,200 रुपयांपर्यंत दर मिळाला. राज्यामध्ये 3,502 क्विंटल ज्वारीची आवक झाली. मुंबईच्या बाजारात ज्वारीला कमीत कमी 2700 तर सरासरी 5,000 रुपयांचा दर मिळाला. गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाल्यानं फळभाजी शेतीला फटका बसलाय. परिणामी फळभाज्यांची आवक घटली आहे आणि त्यामुळे फळभाज्यांच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. सोन्या चांदीच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. सोनं 1,600 रुपयांनी तर चांदीमध्ये 600 रुपयांनी वाढ झाली आहे. सोन्याचा दर 95,100 रुपयांवर पोहोचलाय. सरकारच्या सामाजिक आणि आदिवासी विभागाच्या निधीतून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेतील लाभार्थ्यांना एप्रिलचा लाभ वितरित करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित विभागाचे मंत्री नाराज झाल्यानं आता राज्य सरकारच्या केंद्राच्या मंजुरीनंतर 2025-26 या आर्थिक वर्षात 1,32,000 कोटीचं कर्ज घेण्यात येणार आहे. यातील 3,000 कोटी लाडक्या बहिणींसाठी वापरले जाणार आहेत. लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळाले तर आम्हाला आनंदच होईल अशी प्रतिक्रिया मंत्री संजय सावकारे यांनी व्यक्त केलेली आहे. दरम्यान योजनेअंतर्गत रक्कम वाढवण्याचा निर्णय अंतिम होईपर्यंत महिलांमध्ये असंतोष कायम राहण्याची शक्यता आहे. नागपूर विभागात शिक्षण विभागातील बोगस नियुक्त्या प्रकरणी एसआयटी चौकशीचे संकेत मिळत आहेत. विधान परिषदेचे सदस्य आमदार संदीप जोशी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विशेष तपास पथक गठीत करण्याची मागणी केली होती. या मागणीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी तपासून कार्यवाही करावी अशा स्पष्ट सूचना केल्या आहेत. बदलापुरातील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या पोलीस चकमकी प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशात सर्वोच्च न्यायालयानं बदल केलाय. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या एसआयटी स्थापन करण्याचे आदेश न्यायालयानं दिले. मंदिराच्या आवारात अनधिकृत लाडू विक्री केंद्र सुरू केल्याप्रकरणी त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या विश्वस्त मंडळावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी पुरातत्व खात्यानं केली आहे. या संदर्भात पुरातत्व खात्याच्या संरक्षण सहाय्यकांनी त्र्यंबकेश्वर पोलिसांना पत्र दिलंय. पीओपी पासून तयार केलेल्या गणेश मूर्तींना विशिष्ट परिस्थितीमध्ये परवानगी देणं शक्य असल्याचा दावा राज्य सरकारनं सोमवारी उच्च न्यायालयात केलाय. या अहवालाच्या आधारे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं 1 जूनपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश न्यायालयानं दिलेत. भारत पाकिस्तानमध्ये वाढत असलेल्या तणावाचा परिणाम आता हवाई मार्गांवर देखील स्पष्टपणे दिसून येतोय. आता पाकिस्तानला आणखी मोठा झटका लागलाय. 3 मोठ्या आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनी पाकिस्तानचा एअरस्पेस न वापरण्याचा निर्णय घेतलाय. ब्रिटिश एअरवेज, स्विस इंटरनॅशनल आणि एमिरेट्स या कंपन्या पाकच्या हवाई हद्दीतून प्रवास करणं टाळत आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढता तणाव पाहता केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. सीमा सुरक्षा दलात 16 नवीन बटालियन समाविष्ट करण्यास तसंच 2 नवीन हेडक्वार्टर्स स्थापन करण्यास केंद्रानं मंजुरी दिली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना आता घर बसल्या पोलिसांकडे तक्रार नोंदवता यावी यासाठी सिटीझन पोर्टल सुरू करण्यात आलेला आहे. 3 महिन्यातच या पोर्टलवर 2,617 तक्रारींची नोंद करण्यात आली आहे. मात्र यात केवळ 25च तक्रारी गंभीर स्वरूपाच्या आहेत. पुण्यातील अतिक्रमणांवरील कारवाईचा अहवाल देणं आता बंधनकारक असणार आहे. पालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी या संदर्भातल्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. पिंपरी चिंचवड शहरात आठवड्याभरात 6,895 वाहनांची विक्री झाल्याची माहिती आरटीओ विभागानं दिलेली आहे. पेट्रोल डिझेल वाहनांच्या तुलनेमध्ये ग्राहकांनी इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीला अधिक पसंती दिली आहे.
कर्नाटक सरकारनं राज्यातील अनुसूचित जातींची गणना सुरू केली असून यासाठी 100 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे। यासाठी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती दास यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना करण्यात आली आहे।